नमस्कार नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. या आठवड्यात नवी मुंबईत होणारं राज्य प्राथमिक शिक्षक संघाचं अधिवेशन सध्या चांगलंच गाजतंय. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता आठवड्याभराची रजा मिळाल्यानं राज्यातल्या अनेक प्राथमिक शाळा या आता बंद असणार आहेत. या अधिवेशनासाठी 31 जानेवारी ते शिक्षक आणि शिक्षक सेवकांना मिळणार आहे. त्यामुळे 1,61,00,000 विद्यार्थ्यांपैकी लाखो विद्यार्थ्यांना चक्क आठवड्याभराची सक्तीची सुट्टी मिळणार आहे. राज्यात एकूण आपल्याकडे 5 लाख शिक्षक आहेत आणि ते वेगवेगळ्या अशा 10 संघटनांमध्ये मेंबर म्हणून विभागले गेलेले आहेत. त्यापैकी 2.5 लाख शिक्षक हे या अधिवेशनात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. सर्वात मोठ्या संघटनेच्या अधिवेशनाचा या अधिवेशनाचा परिणाम राज्यातल्या शाळांवर होणार हे ओघानं आलं. या शिक्षक अधिवेशनामुळे काही प्रश्न समोर आले. शाळा बुडवून अधिवेशनाचा अट्टहास कशासाठी? शिक्षक संघटनांचा शिक्षण प्रक्रियेतला रोल काय असावा? शिक्षक संघटना राजकारणाचे अड्डे बनतायत का? आणि एरवी सरकारी कामं आमच्यावर लादली जातात म्हणून बोंब मारणारे शिक्षक या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल याकडे सोयीस्कर दुर्लक्ष कसं करतायत? शिक्षणासाठीच्या होणाऱ्या या अधिवेशनात राजकीय नेत्यांची मांदियाळीच व्यासपीठावर असणार आहे. याआधी सिंधुदुर्गात आणि महाबळेश्वरमध्ये झालेल्या अधिवेशनात जे घडलं त्याचीच ही पुनरावृत्ती होणार नाही कशावरून? ऐन परीक्षेच्या तोंडावर या अधिवेशनाचं नेमकं औचित्य काय? आणि उन्हाळ्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीत अशी अधिवेशनं घेणं शक्य नव्हतं का? या अधिवेशनामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं का? सरकार या शिक्षकांचे लाड तर करत नाही ना? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. शिक्षक अधिवेशनाची पर्वणी. शिक्षक अधिवेशनाची पर्वणी या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले शिक्षक आमदार रामनाथ मोते. रामनाथ मोते, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी. नाशिकच्या स्टुडिओमधून हेरंब कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. हेमंतजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे हे देखील आपल्या बरोबर आहेत. त्यांचंही स्वागत. आणि काही क्षणात आपल्या बरोबर प्रशांत रेड्डीज, राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ, ते देखील आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून काही क्षणात आपल्या सोबत या कार्यक्रमात असतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जो विषय, जो मुद्दा आता या भागात चर्चेला घेणार आहोत, तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे शाळा बुडवून शिक्षक अधिवेशनाचा अट्टहास कशासाठी? शाळा बुडवून शिक्षक अधिवेशनाचा अट्टहास कशासाठी? आपल्यासोबत बाळकृष्ण तांबारे आहेत. बाळकृष्ण तांबारे, सर्वसाधारणपणे परीक्षा मार्च आणि एप्रिल या दरम्यान होतात. माझी माहिती बरोबर आहे का? सध्याचं कॅलेंडर काही बदललंय शिक्षणाचं? बाळकृष्ण तांबारे, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बाळकृष्ण तांबारे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. रामनाथ मोते आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. रामनाथ मोते, अधिवेशनासाठी विशेष रजा, ग्रामविकास मंत्रालयाचं पत्र नसतानाही शाळा बंद राहणार आहेत, हे खरं? नाही, तसं नाहीये. अधिवेशनं ही दरवर्षीच होतात आणि साधारणतः प्राथमिक शिक्षक संघ जे आहे राज्याचा, या प्राथमिक शिक्षकांची अधिवेशनं ही दरवर्षी होतात, शासनाच्या परवानगीनं होतात. या वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे. ग्रामविकास खात्याची परवानगी असते, शालेय शिक्षण विभागाची परवानगी असते आणि शासनाच्या परवानगीनंच ही सगळी अधिवेशनं होत असतात. लाखो शिक्षक या अधिवेशनाला उपस्थित राहतात. त्यामुळं शासनाची परवानगी नाही किंवा अनुमती नाही या अधिवेशनासाठी असं झालेलं नाही. शासनाच्या अनुमतीने ही अधिवेशनं होत आहेत. या अधिवेशनासाठी संघटनेचं शुल्क भरून शिक्षक भर पगारी रजा घेतात, हे खरं की खोटं? हे शासनानं त्यांना ती सवलत दिलेली आहे. जे शिक्षक या अधिवेशनाला उपस्थित राहतात त्या शिक्षकांना येण्या जाण्याचा प्रवासाचे काही दिवस आणि त्या अधिवेशनाला त्यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहावं म्हणून त्यांना ती विशेष रजा जी आहे, नैमित्तिक रजा, ती त्यांना मंजूर केली जाते. म्हणजे आपल्याला आपलं म्हणणं असं आहे की 2.5 लाख शिक्षक जे आता उपस्थित राहणार आहेत उद्यापासून, ते सर्व हे रीतसर संघटनेची पावती फाडून त्या अधिवेशनालाच उपस्थित राहणार आहेत, इतरत्र कुठेही जाणार नाहीत.
हे 100% खरं आहे की त्या संघटनेच्या माध्यमातून जो त्या संघटनेचा सदस्य आहे त्यांनी पावती फाडल्यानंतर त्याला ते प्रमाणपत्र मिळणार आहे. पण जो शिक्षक या अधिवेशनाला उपस्थित राहील त्यालाच फक्त ते प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि प्रमाणपत्र म्हणजे त्याने जर पावती जरी फाडली पण तो अधिवेशनाला उपस्थित नसेल तर त्याला प्रमाणपत्र मिळणार नाही. समजा शुल्क भरूनही शिक्षक आले नाहीत तर त्यांच्या सरकार काय कारवाई करतं आणि आतापर्यंत अशा किती शिक्षकांवर कारवाई केली सरकारने? हे बघा, शासनाने ज्या अर्थी या शिक्षकांना सवलत दिलेली आहे की या अधिवेशनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी जी काही चर्चा होणार आहे, सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन मिळणार आहे. या ठिकाणी अधिवेशन म्हणजे काही मौजमजा नाही आहे किंवा सहल नाही आहे. हे शिक्षक जे येतात तर या शिक्षकांना त्या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांकडनं, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडनं, मग त्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री या कार्यक्रमात नेहमी जातात, यापूर्वी गेलेले आहेत. कदाचित उद्याला सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री ते त्या कार्यक्रमामध्ये सामील होतील. सन्माननीय शिक्षण मंत्री त्या कार्यक्रमामध्ये जातील. माझा एक साधा प्रश्न आहे, शुल्क भरूनही जर शिक्षक तिकडे आले नाहीत अशा किती शिक्षकांवर आतापर्यंत कारवाई झाली? आतापर्यंत कारवाईचा विषय तो त्याचा मी विचार झाली का नाही? आतापर्यंत कारवाई झाली किंवा नाही झाली याची माहिती माझ्याजवळ नाही. परंतु तत्वतः ज्या शिक्षकानं पावती फाडलेली आहे आणि ज्यानं रजा घेतलेली आहे आणि तो त्या अधिवेशनासाठी रजा घेतोय त्याने अधिवेशनाला यायला हवं आणि त्याने अधिवेशनाला पूर्ण वेळ उपस्थित राहायला हवं. हे आम्हाला मान्य आहे, त्याच्या मी विरोधात नाही. बाळकृष्ण तांबारे, मगाशी तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. आपल्याला प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे मार्च आणि एप्रिल या काळामध्ये आपल्याकडे शाळेच्या परीक्षा होत असतात, त्या वेळापत्रकात काही बदल वगैरे झालाय का? ते वेळापत्रक तसंच आहे अजूनही मार्च मध्येच परीक्षा होतात आपल्याकडे? हे अधिवेशन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचं आहे. बाळकृष्ण तांबारे, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे, माझा प्रश्न इतिहासाचा आहे, त्याला गणिताची उत्तरं द्यायला जाऊ नका. माझा प्रश्न साधा सरळ आहे. आपल्याकडे शाळांच्या परीक्षा या मार्च किंवा एप्रिल मध्ये होतात, हे खरं आहे की नाही? एप्रिल महिन्यामध्ये असतात. बरोबर आहे. एप्रिल प्राथमिक शाळेतल्या परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होत असतात. मग एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा 2 महिन्यावर आलेल्या असताना त्याच्या आधी 7 दिवसाचं अधिवेशन घेण्या इतपत आता घाई काय होती अशी टीका तुमच्यावर होती आहे, त्याचं उत्तर काय देणार सांगा? अधिवेशन हे 1 दिवसाचं आहे, पण अधिवेशनाला जोडून आम्ही शिक्षण परिषद घेत असतो. या शिक्षण परिषदेमध्ये गुणवत्ता वाढीच्या दृष्टीनं राज्यातले जे शिक्षण तज्ज्ञ आहेत या शिक्षण तज्ज्ञाचं मार्गदर्शन होतं. गेल्या मे महिन्यामध्ये सुद्धा आम्ही राज्यस्तरीय शिक्षण परिषद पुण्याच्या महात्मा फुले सभागृहामध्ये घेतलेली होती. ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच घेतली होती. अधिवेशनाच्या निमित्तानं 2 दिवस अगोदर आता आम्ही राज्याचे शिक्षण संचालक गोविंदजी नांदेडे साहेब, उस्मानाबादचे उपशिक्षणाधिकारी कादर शेख आणि शिक्षण तज्ज्ञ अशोक पाटील या 3 शिक्षण तज्ज्ञाला आम्ही या शिक्षण परिषदेसाठी बोलावलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये जे उपक्रम राबवलेले जातात आणि या उपक्रमातून मी माझ्या शाळेमध्ये राबवलेला उपक्रम इतर शिक्षकांना पाहता यावा आणि त्याच्यातून विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि त्या देवाणघेवाणीतून शैक्षणिक प्रगती व्हावी, हा दुहेरी उद्देश मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. निश्चितच बाळकृष्ण तांबारे, शिक्षकांना भर पगारी विशेष रजा देऊन होणाऱ्या या अधिवेशनाची परीक्षेच्या तोंडावर 7 दिवस 1,61,00,000 विद्यार्थ्यांना अशी सक्तीची सुट्टी देण्या इतकी निकड आपल्याकडे आहे का? आणि ही रजा 6 दिवसाची आहे सर. याच्यामध्ये काही अटीनही शासनाने रजा मंजूर केलेली आहे. याच्यामध्ये अटी अशी आहेत की अधिवेशन संपल्याच्या नंतर जादा तास घेऊन किंवा शनिवारी आणि रविवारी मागं राहिलेला अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शाळा भरवावी आणि झालेलं विद्यार्थ्याचं नुकसान भरून काढावं असं शासन आदेशामध्ये आहे. आणि त्यानुसार हे अधिवेशन संपल्याच्या नंतर
नंतर आम्ही शाळेवर गेल्यावर दररोज 1 तास जादा बाळकृष्ण तांबारे, काही शनिवार बाळकृष्ण तांबारे, बाळकृष्ण तांबारे, मी जो प्रश्न विचारतोय, बाळकृष्ण तांबारे, मी जो प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर द्या. परीक्षेच्या तोंडावर हे सगळं करणे इतकी निकड आत्ता काय आहे? दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत हे करता नसतं का आलं? बाळकृष्ण तांबारे, माझा प्रश्न तुम्हाला ऐकू येतोय का? ऐकायला आला नाही प्रश्न. मी प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. दिवाळीच्या सुट्टीत, मे महिन्याच्या सुट्टीत अशा प्रकारचं अधिवेशन घेता नसतं का आलं? ते आत्ता परीक्षेच्या तोंडावर घ्यायची गरज काय होती? 100 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. 100 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ 1914 साली स्थापन झालेला आहे आणि तेव्हापासून अशी प्रत्येक वर्षी अधिवेशनं 3 वर्षातून एकदा त्रैवार्षिक अधिवेशनं या संघाची होतात. आता फक्त एकच आहे की राज्यामध्ये इतर सुद्धा संघटना आहेत, पण नेमकं आमच्याच अधिवेशनाच्या वेळी हा प्रश्न का उपस्थित होतो हेच आम्हाला कळत नाही. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, 100 वर्षाची एवढी जाज्वल्य उज्ज्वल अशी परंपरा आहे तुमच्याकडे आणि तुम्ही म्हणताय की शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता वाढ वगैरे असे बरेच मोठे मोठे शब्द तुम्ही वापरताय. शाळांमध्ये जी गळती होते, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकांच्या शाळा, ग्रामपंचायतीच्या शाळा, याच्यामध्ये जी गळती होती आहे आणि जी मुलांची संख्या रोडावती आहे याच्यावर किंवा असर या प्रथम या संस्थेचा जो अहवाल सादर होतो त्या अहवालामध्ये आपल्या शाळेतले विद्यार्थी गुणवत्तावान किती आहेत आणि आपल्या शाळेतले शिक्षक किती निष्ठेनं काम करतात याचं जे चित्र आमच्या समोर उभं राहतं, याची सांगड कशी घालणार? मग आपण वर्षानुवर्ष 100 वर्ष हे जे शिकवताय शिक्षकांना, त्यातून नेमकं शिक्षक काय शिकले, किती गुणवत्ता वाढली, याचं उत्तर काय देणार बाळकृष्ण तांबारे? याच्यामध्ये आपण ज्या संस्थेनं राज्यामधल्या प्राथमिक शाळेचा सर्वे केला हे म्हणता आहात, आमच्या माहितीप्रमाणे या कुठल्याही संस्थेचे सदस्य जिल्हा परिषद नगरपालिकाच्या प्राथमिक शाळेमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी अद्याप आलेले नाहीत. यांनी सर्वे कुठं केला आणि कुणाचा केला हे राज्यातल्या कुठल्याही शिक्षकाला माहिती नाही. बाळकृष्ण तांबारे, आपल्या विधानाचा अर्थ असा घ्यायचा का की महानगरपालिकांच्या शाळांमधली पटसंख्या जोरदार वाढत चालली आहे आणि खाजगी शाळा आता बंद पडणार आहेत आणि सर्व लोक खाजगी शाळातली मुलं काढून आता फक्त महानगरपालिकेच्या शाळेतच विद्यार्थ्यांना शिकायला घालणार आहे, इतकं प्रचंड गुणवत्ता वाढ आपण करत आहात, गेले 100 वर्ष करताय, म्हणून हा प्रश्न विचारतोय. विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महापालिका असेल किंवा खाजगी प्राथमिक शाळा असतील, या सर्वच प्राथमिक शाळेतली विद्यार्थी संख्या कमी होत आहे. जननदर कमी झालेला आहे आणि शाळेची संख्या वाढती आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होती आहे. जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही म्हणून विद्यार्थी संख्या कमी होत नाही. अरे वा, आपल्याबरोबर शिक्षण तज्ञ आहेत, त्यांचं मत विचारूया. हिरंब कुलकर्णी, तुम्ही तर वारंवार लेख लिहित असता, कार्यक्रमात येत असता टीव्हीवर, तुम्ही महानगरपालिका आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांच्या शाळांमधला दर्जा याच्याविषयी नेहमी बोलत असता. इथं तर प्रथम या संस्थेचा अहवालच नाकारला जातोय, असं या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयीचे सगळे आक्षेप नाकारले जात आहेत. किंवा शाळांमधली गळती आणि कमी होणारी पटसंख्या याचा जनन दराशी संबंध आहे असा एक शोध इकडे लावला जातोय. या महान संशोधनाविषयी आपलं मत काय आहे हिरंब कुलकर्णी? मग याचा अर्थ खाजगी शाळांमध्ये जी मुलं आहेत ती भारताबाहेरून आलेली आहेत का असं? हो, चीन किंवा कोरियातनं आली असतील, चीन किंवा कोरियातनं आली असतील. बघा, भारतात तर आता काय नाही. बाळकृष्ण तांबारे ही एकमेव अथॉरिटी आहे, ते खरं बोलतायत. तुम्ही सिद्ध करा तुमचं विधान. बरोबर. त्या जवळपास 2004 प्रत्येक वर्षी जर आपण विद्यार्थी संख्या पाहिली प्राथमिक शाळेतली, तर प्राथमिक विद्यार्थ्याची संख्या प्रत्येक वर्षी कमी होते आहे.
आणि शाळांची संख्या वाढती आहे किंवा विद्यार्थ्यांची संख्या आहे तीच आहे, पण शाळेची संख्या वाढती आहे आणि शाळेची संख्या वाढल्यामुळं बोला हेरम बोला हेरम बोला 1,18,000 विद्यार्थ्यांची संख्या 8 वर्षामध्ये कमी झाल्याचा एक अहवाल आहे. मला असं वाटतं की आपण अधिवेशनामध्ये की जितके शिक्षक पावती फाडतात तेवढे सगळे शिक्षक तिथे हजर असतात. सुदैवानं 2013 साली जे सिंधुदुर्गला अधिवेशन झालं तिथले वर्तमानपत्र मी 3 वर्ष जपून ठेवलेले, त्या ठिकाणावर मी मागून त्याच्या प्रिंट घेतल्या होत्या. तर 2 लाख शिक्षक आमच्या अधिवेशनाला हजर राहतील अशा प्रकारे बातम्या किंवा अशा प्रकारे मंडपाची व्यवस्था केली. आणि ज्या दिवशी अधिवेशन संपलं त्या दिवशी 55 ते 60 हजार फक्त शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. हे बातमीचं कात्रण पोलिसांच्या रिपोर्टनुसार माझ्याकडे आहे. प्रश्न असा आहे की ते 55-60 हजार लोक सुद्धा गोवा जवळ आहे, सिंधुदुर्ग कोकणच्या ट्रीप आपल्याला बघायला मिळते, नारायण राणेंचे त्याच्यामध्ये प्रयत्न होते. प्रश्न असा आहे की तुम्ही जो एक अचूक प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी दाद देतो की त्या अधिवेशनाला तुम्ही गेला जरी नाहीत तरी तुमची रजा मंजूर होते का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. आणि हे अधिवेशन सुट्टीत का होत नाही त्याचं हे उत्तर आहे. जर सुट्टीच्या काळामध्ये अधिवेशन घेतलं तर मग 8 दिवस पगारी सुट्टी मिळणार नाही. मग पगारी सुट्टी जर मिळणार नाही तर मग 500 रुपये द्यायचे कशाला. आज परिस्थिती अशी आहे ग्रामीण भागामधली की 2 लाखापेक्षा जास्त पावत्या 500 रुपयांनी फाडल्या गेल्यात, म्हणजे 10 कोटीचं ट्रान्झॅक्शन ते आहे. आणि तिथे मंडपामध्ये पहिल्या ज्या शिक्षण परिषदेचा उल्लेख केला त्या शिक्षण परिषदेचं शूटिंग तुम्ही खरोखर करा की तिथे खरोखर किती लोक बसलेले असतात. शेवटच्या दिवशी खुल्या अधिवेशनाला ही 50 ते 55 हजार संख्या वेगवेगळ्या भागातून असते. दुसरा मुद्दा त्यांनी जो मांडला की नंतर आम्ही ते तास भरून काढतो, हा जो खोटेपणा आहे की पावती फाडायची आणि प्रत्यक्ष अधिवेशनाला जायचं नाही आणि गावातच थांबायचं, म्हणजे अधिवेशनाला गेले तरी एक वेळ समजू शकेल. दुसरी गोष्ट 6 दिवसाच्या रजेची गरज काय. आज गडचिरोलीहून दुपारी 4 वाजता माणूस जरी निघाला तरी विदर्भ एक्सप्रेसने सकाळी 9-10 वाजता मुंबईमध्ये पोहोचतो. 3 दिवसाची सुट्टी पण मी समजू शकलो असतो, 6 दिवसाचं लॉजिक काय. आणि तिसरा जो त्यांनी एक मुद्दा फार अचूक मांडला की आम्ही हे सगळे दिवस भरून देणार आहोत. मला आठवतं उदयजी, याच चॅनलवर आपण मागच्या वेळी शाळा 8 तास करावी का याच्या संदर्भात आपण चर्चा केली होती. आणि त्या चर्चेमध्ये ही सगळी शिक्षक संघटनेची मंडळी बालमानसशास्त्राची पुस्तक घेऊन आपल्या अंगावर धावून आली होती की 1 तास जर वाढला तर मुलांचं काय होईल, मुलांवर किती गंभीर परिणाम होईल. आणि आज हे बिनदिक्कतपणे असं म्हणतायत की आम्ही 1 तास शाळा वाढवायला तयार आहोत, आम्ही रविवारी सुद्धा शाळा भरवायला तयार आहोत. याचा अर्थ असा की या सगळ्या तडजोडी या केवळ फक्त गर्दी दाखवायची, कारण सुट्टीत अधिवेशन घेतलं तर लोक येणार नाही, आणि राजकीय पुढाऱ्यांपुढे किंवा राजकीय नेत्यांपुढे आपली संख्या जास्तीत जास्त दाखवायची. याच्यामधला सगळ्यात गंभीर भाग आहे की 800 तास जे शिक्षण हक्क कायद्याने शाळा चालली पाहिजे तर त्या 800 तासाच्या कॅल्क्युलेशनमध्ये हे दिवस कुठं भरतात. आता हा फेब्रुवारी संपत आला की या शिक्षक संघटनेच्या नेत्यांना विद्यार्थ्यांची दया येईल की उन्हाळा अतिशय कडक झालाय आणि 1 मार्चपासून सगळ्या शाळा महाराष्ट्रातल्या सकाळी भरायला लागतील, तिथे सुद्धा विद्यार्थ्यांच्या वेळेचं हे होईल. तेव्हा प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्रातली चिंता ही आहे की आज ग्रामीण भागामधले शिक्षक अतिशय चांगलं काम करतायत. आज ज्ञानरचनावादाने शाळा किती बदलल्या, ते कुमठेबीट असतील, वाई असेल, ते स्वतः मी बघून आलो. आणि तो प्रयोगशील शिक्षणाचा चेहरा असताना आज आपल्याला चर्चा शिक्षकांच्या या चुकीच्या वागण्याची करावी लागते. याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा अजून मलिन होते. आणि तुम्ही जो मुद्दा विचारला की गळती होते का, तर त्याचं कारण अशा प्रकारची विश्वासार्हता कमी होते, याचा फटका शिक्षकांच्या प्रतिमेला आणि शाळेच्या प्रतिमेला बनतोय. दुर्दैवाने माझा खेड्यापाड्यातला प्रयोगशील शिक्षक आज शिक्षकाचा चेहरा वाटत नाही, तर पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे नेते हा शिक्षकांचा चेहरा बनतो. हे फार मोठं क्लेशदायक आहे. भागनाथ आंबारे, एखादा शिक्षक तुमच्या संघटनेची 500 रुपयाची पावती फाडेल आणि या अधिवेशनाला येणारच नाही, मग त्यावर काय कारवाई करणार. पावती हा विषय वेगळा आहे आणि अधिवेशन हा विषय वेगळा आहे. पावती ही संघटना चालवण्यासाठी घेतलेला निधी आहे. अधिवेशन पावती न फाडताही अधिवेशनाला एखादा शिक्षक येऊ शकतो आणि तो शिक्षक आला तर त्याला उपस्थिती पत्रक सुद्धा मिळू शकतं. देणगी संघटना कुठलीही चालवायची असेल किंवा कुठलीही संस्था चालवायची असेल तर पैशाची तरतूद करावीच लागते. त्या दृष्टीनं देणगी रूपानं प्राथमिक शिक्षकाची संघटना आहे, त्याच्यामुळं प्राथमिक शिक्षकाकडून देणगी घेणं हे अभिप्रेतच आहे. पावती न फाडणारा अधिवेशनाला आला किंवा एखादा शिक्षक म्हटला मी पावती घेणार नाही, मला अधिवेशनाला यायचं आहे, आम्ही त्याला सांगतो अजिबात पावती फाडू नको, तुला देणगी द्यायची असेल तर दे, अधिवेशनाला ये. आणि
आपण पाठीमागचे अनुभव लक्षात घेता आमचं यावेळेस एक नियोजन आहे की आम्ही याद्या तयार केलेल्या तालुका वाईज आणि या याद्या घेऊन आमचा एक प्रतिनिधी अधिवेशन स्थळी बसणार आहे आणि त्या ठिकाणी तालुका वाईज आम्ही उपस्थिती रजिस्टर ठेवतोय आणि निश्चितपणानं आणि आता मीडिया आपला असेल किंवा आपल्या मार्फत मी राज्यातल्या शिक्षकांना सांगू इच्छितो की आपल्यावर टीका होईल असं कुठलंही वर्तन राज्यातल्या शिक्षकाकडून होऊ नये आणि जास्तीत जास्त संख्येनं जे यायला उत्सुक आहेत त्यांनी आलंच पाहिजे. संघटनेकडं अधिवेशनसाठी येण्याची नोंदणी करून घरी बसून चालणार नाही किंवा उपस्थिती घेऊन बाळकृष्ण तांबारे चालणार नाही. व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून बाळकृष्ण तांबारे निश्चित करणार. 5 लाख शिक्षक आहेत, त्यातले 2.5 लाख आपले सदस्य आहेत असं धरून चाला आणि उरलेल्या 9 संघटना आहेत. त्या 9 संघटनांमध्ये साधारणतः उरलेले 2.5 लाख शिक्षक त्यांचे मेंबर म्हणून विभागले गेले आहेत. हे 2.5 लाख शिक्षक आपल्या या अधिवेशनाला येणार आहेत असं आपण जाहीर करा. फक्त तिकडे कॅमेरा लावून आम्ही मोजू. मागच्या वेळेला सिंधुदुर्गामध्ये रात्री बारमध्ये कोण कोण होते याची चित्र मी दाखवली होती, ती पुन्हा दाखवायला लावू नका. पितळ उघडं पाडू नका तुमचं. तुम्ही 2.5 लाखाची ग्वाही देताय का? निश्चितपणानं मी एकच सांगू इच्छितो की 1000 मधला एक शिक्षक चुकला तर पूर्ण शिक्षकाला तो दोष लावणं योग्य होणार नाही आणि 1000 मधला सुद्धा एक चुकू नये ही आमची भूमिका आहे. मला सांगा, मला ब्रेकवर जाण्यापूर्वी शिक्षक बाळकृष्ण तांबारे, तुम्हाला एक प्रश्न आहे. शिक्षक संघटनांमधल्या स्पर्धेमधून एखाद्या राजकीय पक्षाचं जसं शक्ती प्रदर्शन असतं तसं हे शक्ती प्रदर्शन तर नाहीये ना? अजिबात नाही. एक शासनाकडून समन्वय आणि संघर्ष या भूमिकेमधून चर्चा होत असतात आणि अधिवेशन हे समन्वयाची भूमिका आहे आणि या समन्वयाच्या भूमिकेमधून विद्यार्थ्यासाठी काय धोरणं राबवता येतील हे आम्ही या व्यासपीठावर मांडत असतो. शैक्षणिक दृष्ट्या आणखी काय सुधारणा करणं गरजेचं आहे हे शासनकर्त्याला किंवा शासनातले निर्णय घेणारे अधिकारी पदाधिकारी असतील त्यांच्या समोर आम्ही मांडत असतो आणि त्याच्यातून त्याचा फायदा विद्यार्थ्यालाच व्हावा ही आमची प्रांजळ भूमिका असते. रामनाथ मोते, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे. हे सगळं सुट्टीवर नसतं करता आलं? हे शाळांना रजा देऊन 1,61,61,00,000 विद्यार्थ्यांना सुट्टी देऊनच करायची गरज आहे की आपण आमदार असण्याआधी, एका राजकीय पक्षाचे आमदार असण्याआधी शिक्षक आहात, त्या विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून उत्तर द्या. निश्चित स्वरूपामध्ये मी 34 वर्ष स्वतः शिक्षक होतो. मी आज शिक्षक आमदार असलो तरी सुद्धा वर्षानुवर्षे या पद्धतीनं हा उपक्रम सुरू आहे. आता परीक्षेच्या तोंडावर हे अधिवेशन होतं हे मलाही मान्य नाहीये. तुम्हाला मान्य नाहीये? नाही, परीक्षेच्या तोंडावर होतंय असं म्हणणं मला वाटतं योग्य होणार नाही, कारण एप्रिलमध्ये आपल्या परीक्षा आहेत. परंतु आपण जर या अधिवेशनाला शासन सुट्टी देत आहेत आणि जर लोकांची या संदर्भामध्ये काही तीव्र प्रतिक्रिया असतील, सुट्टीमध्ये घेण्यासंदर्भात काही विचार पुढे येत असेल तर या शासनानं या अधिवेशनाच्या संदर्भात. रामनाथ मोते, मला अगदी प्रामाणिकपणे सांगा, सुट्टीमध्ये अधिवेशन घेतलं तर खरोखरच जे काही 50-50 हजार लोक येतात तेवढे येतील का? तेवढे शिक्षक येतील का? निश्चित स्वरूपामध्ये येतील. कारण हे अधिवेशन तुम्ही जरी पर्वणी म्हटलं तरी मला या अधिवेशनाचा अनुभव आहे की या अधिवेशनामध्ये फार चांगल्या प्रकारचं उद्बोधन संबंधित शिक्षकांना वेगवेगळ्या तज्ज्ञांकडनं मिळतंय. आणि आपण तर आता वेगळ्या वातावरणात आहोत. आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचं चित्र समोर ठेवलेलं आहे. आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचं आपण स्वप्न पाहतोय आणि अशा ABLची सिस्टीम आपल्याकडे आली आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, कृतीयुक्त शिक्षण, या नवीन संकल्पना पुढे येत आहेत. या नवीन संकल्पनेच्या संदर्भामध्ये आमच्या शिक्षकांचं उद्बोधन व्हावं आणि ते नक्की या ठिकाणी अपेक्षित आहे. आलं असतं असं आपलं मत आहे. हे तुमच्या मताशी एका दृष्टीने मी मान्य करतो की सुट्टीमध्ये करता आलं असतं, परंतु सुट्टीमध्ये न करता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
हे परीक्षेच्या आधी का बरं घेत असेल? नाही, हा एका वर्षापुरता, या वर्षाचा हा विषय नाहीये साहेब. निरगुडकर साहेब, हा एका वर्षाचा विषय नाही. वर्षानुवर्ष याच पद्धतीने ही अधिवेशनं होतात, याच पद्धतीनं शासन त्यांना अनुमती देते. आणि म्हणून आपलं जर असं म्हणणं असेल किंवा शिक्षकांना असं वाटत असेल, जनमानसाची ही भावना असेल, तर शासनानं जरूर या संदर्भात फेरविचार करावा. शेवटी शासनाच्या संमतीनं शिक्षक आमदार म्हणून आपली काय मागणी आहे? निश्चित स्वरूपामध्ये शासनाने याचा फेरविचार करायला हरकत नाही. शासनाने याचा फेरविचार करायला पाहिजे असं स्पष्ट मत रामनाथ मोते यांनी व्यक्त केले. प्रशांत रेड्डीज देखील एका ब्रेक नंतर आपल्या बरोबर असणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय शिक्षक अधिवेशनाची पर्वणी. शिक्षक अधिवेशनाची पर्वणी या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत रामनाथ मोते, हेरंब कुलकर्णी, बाळकृष्ण तांबारे आणि आत्ताच ब्रेक नंतर आपल्यासोबत आहेत प्रशांत रेड्डीज, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे. शिक्षक संघटनांची शिक्षणाच्या व्यवस्थेत काय भूमिका असावी? शिक्षक संघटनांची शिक्षणाच्या व्यवस्थेत काय भूमिका असावी? आपण थेट जाऊया प्रशांत रेड्डीज यांच्याकडे. प्रशांत रेड्डीज, तुम्ही राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते आहात. शिक्षकांसाठी होणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल आपली भूमिका काहीशी वेगळी आहे, ती नेमकी काय आहे आणि कशा करताय? आमची याबाबतची भूमिका स्पष्ट आहे की अधिवेशनं जी आहेत ही शैक्षणिक विषयांवरती चर्चा झालीच पाहिजेत. ज्या समस्या आहेत त्यांच्यावरती मार्ग काढण्यासाठी शिक्षकांची जी मतं आहेत ती मांडणं आणि त्याच्यावरती चर्चा करणे आणि त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करणे, यासाठी ही अधिवेशनं ही झालीच पाहिजेत. मात्र ही अधिवेशनं जी आहेत ही साधारणपणे उन्हाळी किंवा दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली तर जनतेच्या मनातून जो प्रक्षोभ येतो तो प्रक्षोभ कुठेतरी रोखला जाईल. सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे ना की शिक्षकांना आणि विशेष करून शाळा प्रमुखांना काही जण जाणून बुजून आहे ना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करत आहेत. रोज उठून सध्या अशी अवस्था झालेली आहे की शिक्षणाबद्दल फार विचित्र काहीतरी बोललं जात आहे आणि समाज मनामध्ये आमच्याबद्दल भावना जी आहे ही वेगळी केलेली जात आहे. तर हीच भावना रोखण्यासाठी जर आपण 2 पावलं काळजी घेतली तर त्याच्यातून उत्तम होईल. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांनी आपल्यावरती आरोप करतायत असं म्हणण्यापेक्षा आपण आरोप करायला संधी दिली नाही तर हा त्यातून उत्तम मार्ग असेल असे आम्हाला मुख्याध्यापक संघ महामंडळाला वाटते. दुसरा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की हे अधिवेशन सुट्टीत व्हावं असं आपल्याला वाटतंय, ही एक बाब आहे. परंतु शिक्षकांच्या 10 संघटना आपल्याकडे आहेत, त्यांच्यामध्ये शक्ती प्रदर्शनाची काही एक स्पर्धा आहे असं बोललं जात आहे आणि त्या स्पर्धेतूनच एक अशा प्रकारचं महाविशाल शक्ती प्रदर्शन घडतंय. आज एका संघटनेचं आहे, नंतर दुसऱ्या संघटनेचं होईल असा आरोप केला जातोय, ज्याचा इन्कार देखील आपल्याकडे बाळकृष्ण तांबारे यांनी केला. आपलं काय म्हणणं आहे? नाही, शिक्षक संघटनांमध्ये शक्ती प्रदर्शन आणि या ज्या गोष्टी आहेत ना, या मुळात असं झालेलं आहे ना की आमच्याकडे शैक्षणिक प्रश्न सोडवण्याची विचारधारा ही कोणाची नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर विनाअनुदानित शाळांचा प्रश्न हा जवळजवळ 17 ते 18 वर्ष खितपत पडलेला आहे. प्रत्येक वेळी सगळे आंदोलन करतात. मुळात प्रश्न एकच असतो, प्रश्न सोडवण्याची अनेक संघटनांची पद्धती वेगळी होते. कारण काय होतंय की शासन दरबारी तो प्रश्नच सोडत नाही, अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करून संघटनामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जातात. ही गोष्ट मान्य आहे. मात्र प्रश्न हे तेच असतात आणि प्रश्न जेव्हा शिक्षणासंबंधित असतात त्यावेळी तो मार्ग काढण्यासाठी अधिवेशनांची गरज आहे. आणि कोणतीही संघटना मी श्रेष्ठ की तुम्ही श्रेष्ठ असं जरूर काहीच मानत नाही. कारण शेवटी आहे संघटना ही शिक्षकांच्या विचारांवरती आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरती चालते. त्यामुळे जरी अनेक म्हणजे हे मतभेद करणारे जे आहेत हे सरकारी पक्षांकडून असतात, कारण त्यांना शिक्षणाचे प्रश्न हे जराही सोडवायचे नसतात. त्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षकाला स्थान दिलं जातं. प्रशांत रेड्डीज, मी हा प्रश्न आणखीन खोलात जाऊन तुम्हाला विचारत नाही. तुमचं विस्तारलेलं उत्तर या लघुत्तरी प्रश्नाला बरंच काही सांगून गेलं. माझा एक साधा प्रश्न आहे की या ऐन परीक्षेच्या तोंडावर झालेल्या किंवा होत असलेल्या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे की होणार नाही, काय वाटतं आपल्याला?
नाही, जरूर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान हे कालावधीत, परीक्षेच्या कालावधीत किंवा कधीही केलं तरी ते होणारच आहे. मात्र ते जर होत असेल तर त्याच्यातून कसा मार्ग काढायचा याचा प्रयत्नही प्राथमिक शिक्षक संघ करेल किंवा कोणत्याही संघटना करेल. पण जेणेकरून माझी तरी त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी पुढच्या वेळीपासून अशा कालावधीमध्ये अधिवेशन घेऊ नये. या भर पगारी रजेचा प्रशांत रेड्डीज, या भर पगारी रजेचा शिक्षक कशा प्रकारे सदुपयोग करतात अशी आपली माहिती आहे? नाही, खरंच आहे, अधिवेशन जे आहे या अधिवेशन कालावधीमध्ये शिक्षकांनी येऊन शैक्षणिक प्रश्नांवरती चर्चा करताना आम्ही अनेक वेळा पाहिलेले आहेत. आणि त्याच्यातले काही 4-5% जे असतील ते या रजेचा गैरवापर करत असतील. पण ह्याच्यामुळे संपूर्ण शिक्षकच त्याचा गैरवापर करतो हे चुकीचं आहे. पण हे पण जर टाळायचं असेल तर आपण हे अधिवेशन या कालावधीमध्ये न घेता सुट्टीच्या कालावधीत घेतलं तर हा पण मार्ग सुकर होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. सदस्यत्वाची पावती फाडल्यानंतर प्रशांत रेड्डीज घरपोच अधिवेशनात सहभागी झाल्याचं पत्र मिळतं असे आरोप केले जात आहेत, अशी माहिती पुढे येते आहे. हे खरं आहे का? आणि हे असं होत असेल तर हे योग्य आहे का? नाही, जर असं होत असेल तर हे पूर्णपणे अयोग्य आहे. कोण घरपोच पावती देणं नाही. अधिवेशनं ही हे व्यासपीठ किंवा शैक्षणिक संवाद करण्यासाठी असतात. आपण ज्यावेळी महाराष्ट्राला शैक्षणिक गुणवत्तेत जगामध्ये किंवा देशामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी अशा प्रकारे जर काही होत असेल तर हे निंदनीय आहे. आणि मला वाटत नाही की असे आयोजक या पद्धतीचे करतील. कारण शेवटी असं आहे की या सर्वांचा सर्वात मोठा रोष हा आयोजकांवरती होत असतो. त्यामुळे अधिवेशन ज्यावेळी आम्ही आयोजित करतो त्यावेळी आम्हाला सुद्धा सगळ्यांना खबरदारी घ्यावी लागते. मला अपेक्षा आहे की प्राथमिक शिक्षक संघाने सुद्धा अशी खबरदारी घेतली असेल. हेरंब कुलकर्णी, अशा प्रकारची अधिवेशनं किंवा अशा प्रकारच्या संघटना हे राजकारणाचे अड्डे झालेत अशी वारंवार टीका आपल्याला ऐकायला मिळते. एकीकडे निष्ठेनं काम करणारा शिक्षक आम्ही पाहतो तर दुसरीकडे संघटना हे राजकारणाचे अड्डे बनलेत असं देखील आपल्या समोर येतं. मुळात ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या शिक्षक संघटना आणि राजकारण किंवा राजकारणी यांचा काय संबंध दिसतो आपल्याला? एक प्रकारचं ते नेक्सस तयार झालेलं आहे. याचं कारण असं की ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राजकीय तुकडे पडत आहेत, म्हणजे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे असे, तर त्याच्यामुळे आज असं झालंय की कुठलाही आमदार हा 5-7 हजाराच्या फरकानं निवडून येतो आणि जिल्हा परिषद सदस्य कुठेतरी 1000-1200च्या फरकाने निवडून यायला लागलाय. त्यामुळे त्या ठिकाणचा जो होकल वर्ग आहे जो व्हॉट्सअपच्या ग्रुपवर कुणालाही त्याच्या हे करू शकतो, तर अशा बोलणाऱ्या वर्गाला दुखवायला आज कोणी तयार नाही. ही ग्रामीण भागातलं वास्तव आहे. आणि म्हणून तुम्ही पहा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत शिक्षकांच्या बाजूने बोलण्याची एक अहमायिका या सगळ्याच राजकीय नेत्यांमध्ये आज लागलेली आहे. आणि याचा फायदा बरोबर शिक्षक संघटनेचे नेते किंवा शिक्षक संघटनांनी उठवलेला आहे की तुम्ही आम्हाला जवळ करा. आणि राजकीय नेत्यांची गरज आहे की तुम्ही संघटितपणे आमच्या जवळ राहा. तर दोघंही जण एकमेकाची गरजा पुरवत आहेत. मला असं वाटलं होतं की हे भाजपचं सरकार आल्यानंतर किमान ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटना जवळपास होत्या म्हणून यावेळी जरा कडक वागतील. पण यांनाही बहुधा असा कॉम्प्लेक्स असावं की आपण शहरी आहोत आणि ही ग्रामीण भागातली माणसं आहेत, तर चला या निमित्ताने जर जवळ एक 7 दिवसाची रजेबाज होत असेल तर काही हरकत नाही. हा त्यातला एक भाग आहे. आणि दुसरा त्यातला गंभीर भाग मला असं वाटतो की प्रशांतने खूप चांगलं सांगितलं की शिक्षक संघटनांची ही इमेज तयार करायला हीच मंडळी हातभार लावतात ना. मला सांगा, आज या चॅनलचा लाखो कोटी रुपयाचा वेळ आपण आज या संघटनांवर टीका करण्यासाठी वापरतोय. पण यांनी जर सुट्टीत अधिवेशन घेतलं असतं तर शिक्षकांचे कितीतरी गंभीर प्रश्न आहेत. एक महत्त्वाचं सांगतो की आज ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळांची लाईट जी आहे ती खाजगी दरानं लावली जाते, व्यावसायिक दरानं लावली जाते आणि अनेक शाळांचे मीटर तोडलेले आहेत. मला सांगा, याच्या चर्चेपेक्षा आज आपण या चर्चा करतोय. माझ्या हातामध्ये स्टीव्ह जॉबची एक मुलाखत आहे की जो स्टीव्ह जॉब तुमचा पण आवडता आहे. तो स्टीव्ह जॉब्स शिक्षक संघटनांविषयी असं म्हणतो की शिक्षक संघटनेला गुणवत्तेशी काही देणं घेणंच नसतं. शिक्षक संघटना ही एक नोकरशाही बनते आणि नेमकं तसंच घडतं. गरीब पालकही नाईलाजाने मोफत सरकारी शाळांऐवजी फी भरून मुलांना खासगी शाळांमध्ये घालत आहेत आणि शिक्षक संघटनांना शिस्त लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न नेहमी निष्फळ ठरतात. मला सांगा, स्टीव्ह जॉब्स सारखा प्रतिभावान जागतिक दर्जाचा माणूस शिक्षक संघटनांचे हे जे मूल्यमापन करतो याच्याबद्दल आपण अंतर्मुख होण्याची गरज आहे. आज प्रशांत सारख्या संघटना आहेत किंवा आमच्या आदरणीय रामभाऊ ज्या पद्धतीने काम करतायत, तर शिक्षक संघटनांना त्यांचा चेहरा बदलण्याची संधी त्यांनाच आहे. आज केरळमध्ये मी मध्यंतरी जाऊन आलो, तर केरळ शास्त्र साहित्य परिषद नावाची विज्ञान शिक्षकांची संघटना
ही त्या सरकारवर इतकं चांगल्या प्रकारचं नियंत्रण ठेवतं, ते निर्धूर चुली विकतं, 1 कोटी रुपयाची विज्ञानाची पुस्तकं विकतं आणि सरकारवर एक सकारात्मक अंकुश निर्माण करते, तेव्हा सरकारकडून काही लाभ घेण्यापेक्षा सरकारवर एक अंकुश ठेवण्याची भूमिका जर यांनी घेतली तर ते होत नाही. त्यामुळे आज जोपर्यंत हे जिल्हा परिषदा किंवा या पंचायत समित्यांच्या हातामध्ये या जिल्हा परिषदेचं शिक्षण आहे तोपर्यंत हे होत नाही. म्हणून मी मध्यंतरी पंकजा मुंडेंना जाहीरपणे अशी विनंती केली होती की ताई, तुम्ही आता जिल्हा परिषदेचं शिक्षण हे स्वायत्त करा आणि एक स्वायत्त मंडळ करून या शिक्षकांच्या किंवा शाळा वेगळ्या प्रकारे जर चालवल्या, जसं UGC महाविद्यालय चालवतं तसं विस्ताराचा रोल आता राजकीय व्यवस्थेचा संपलेला आहे, तेव्हा एक स्वतंत्र महामंडळ आणि काही तज्ञांच्या माध्यमातून शिक्षणाचं जर आपण नियोजन रामनाथ केलं मोते- तर अन्यथा ज्या प्रमाणात राजकारण अस्थिर होत जाईल, रामनाथ मोते त्या प्रमाणात यांच्याकडनं याच्यावर शिक्षक प्रतिक्रिया घेऊया. संघटनेचे रामनाथ जास्त मोते, फायदे अशी परिस्थिती. शिक्षण, शिक्षक संघटना आणि राजकारण आणि विशेषतः ग्रामीण भागातला हा संबंध त्यांनी आता उलगडून दाखवला आणि त्याचबरोबर त्यांनी एक महामंडळाची सूचना केली आहे. काय सांगा? नाही, आदरणीय हेरंब साहेबांना खूप कळकळ आहे शिक्षकांबद्दल आणि शिक्षणाबद्दल, त्यांचा खूप अभ्यास आहे. परंतु अशा प्रकारचं काही नेक्सस आहे असतं याच्याशी मी काही सहमत नाही. शेवटी आमचा शिक्षक स्वतःच्या विचारानं पुढे जाणारा माणूस आहे आणि अशा प्रकारच्या मी सुरुवातीला उल्लेख केला की अशा प्रकारच्या अधिवेशनाच्या माध्यमातून मौज मजा किंवा सुट्टी मिळते म्हणून अधिवेशनाला जाणं किंवा अधिवेशनाच्या नावाखाली पैसे भरून पावती मिळवणं याला आमचा विरोधच आहे. आम्ही ते मान्य करणारच नाही. पावती फाडली तर तुम्ही अधिवेशनाला गेलं पाहिजे. भले पावती नाही, तुमचे तांबारे साहेब म्हणाले तसं की पावती नाही फाडली तरी चालेल, पण तुम्ही आलात अधिवेशनाला तर तुम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र मिळेल वगैरे. तर या ठिकाणी अशा अधिवेशनामध्ये आज आमच्या पुण्याला कार्यक्रम झाला, वारी झाली, शिक्षणाची वारी झाली. 50 बालेवाडीला 50 शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे उपक्रम, हे उपक्रमशील शिक्षक आहे माझे. इकडे काय होणार आहे? उपक्रमशील शिक्षक आहेत. यापेक्षा वेगळं इकडे काय होणार आहे? इकडे वेगळं होणार याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी वारीसाठी शासनाने रजा दिली नाही हे लक्षात घ्या. पण लाखो शिक्षक आले, हेरम साहेब, लाखो शिक्षक आले. सुट्टी तुम्ही नाही दिली तरी चांगल्या कामासाठी आमचे शिक्षक येतात चांगल्या कामासाठी, आपल्या गुणवत्ता वाढीसाठी. आणि या अधिवेशनाला सुद्धा हेरम साहेब, जे लाखो शिक्षक येतील ना, ते शिक्षक या कार्यक्रमाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावर जी व्याख्यानं होतील, वेगवेगळ्या विषयावर जे चर्चासत्र होतील, माझं बोलणं पूर्ण होतं हेरम कुलकर्णी साहेब, यातनं काहीतरी नवीन दिशा घेऊन त्या क्षेत्रामध्ये प्रेरणेनं काम करण्याची एक ऊर्जा माझ्या या शिक्षकांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणं किंवा काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करणं, शासनाने या योजनेबद्दल काही सुझाव देणं हे मी मान्य करू शकतो. परंतु अशा प्रकारची अधिवेशनं होणं ही काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल शासन करू इच्छितं आणि आपण सुट्टीत का घेत नाही, कामाच्या दिवशी तुम्ही का घेतायत, अशा प्रकारची आपली भावना आहे. जनमानसाची भावना जरी असली पण वर्षानुवर्षे या पद्धतीनं होत आहे म्हणून कदाचित या वर्षी सुद्धा त्या पद्धतीनं ग्रामविकास खात्यानं आणि शिक्षण मंत्री महोदयाने परवानगी दिली असावी. परंतु या बाबतीमध्ये जर अशा काही अडचणी येत असतील आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल असं जनसामान्यांना वाटत असेल, आपल्यासारख्या तज्ज्ञांना वाटत असेल, तर जरूर शासनाने याचा फेरविचार करावा. मी सुरुवातीला उल्लेख केला. पण आताच्या शिक्षण मंत्र्यांना किंवा नवीन ग्रामविकास मंत्र्यांना असं वाटत नाही की यातनं काही फार नुकसान होतंय, यातनं काही चांगलंच होईल अशी त्यांची भावना असावी आणि म्हणूनच त्यांनी या अधिवेशनाला विशेष नैमित्तिक रजा देऊन शिक्षकांना उपस्थित राहण्याची अनुमती दिलेली असावी. पण हेरम ना बोलू द्या. हेरम, नाही, मला असं म्हणायचंय की शिक्षणाची वारी हा इतका उत्कृष्ट आणि अप्रतिम उपक्रम होता. धन्यवाद. शिक्षकांना सांगितलं प्रत्येक जिल्ह्यातून फक्त एक एसटी येईल आणि ज्यांना जायचं त्यांनी रविवारच्या दिवशी जायचं असे आदेश काढले गेले. त्या ठिकाणी जर शासनाने खऱ्या अर्थाने रजा दिली असती तर समाजामध्ये किंवा माध्यमांनी याची चर्चा सुद्धा केली नसते. परंतु त्याच्यामधली जी एक अपरिहार्यता मगाशी मी सांगितली की हे जे नेक्सस आहे की राजकीय व्यवस्थेला असं वाटतं की ही संघटित शक्ती आपल्याबरोबर आली पाहिजे आणि संघटित शक्तीच्या नेत्यांना असं वाटतं की आपण कुठेतरी सरकारच्या जवळ सरकलं पाहिजे. याच्यामधून हा भाग येतोय की शासन आज संघटनांच्या बाबत इतकं शरण का गेलंय. म्हणजे भटक्या विमुक्तांचा मोर्चा असेल किंवा काय असेल तर इतर ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल कधी इतकी संवेदनशीलता दाखवत नाही, इतक्या कधी लवकर GR निघत नाहीत. परंतु कुठल्याही प्रकारचं आंदोलन न करता, मागणी न करता या प्रकारची गोष्ट या सरकारने करावी याचं मला जास्त आश्चर्य वाटतं. याचा अर्थ असा
की हे जे नेक्सस आहे की कुठल्याही प्रकारच्या संघटित शक्ती, वसंतदादा पाटील आज आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वात नाही, हे आमचं दुःख आहे की कर्मचाऱ्यांबद्दल किंवा संघटित शक्तीबद्दल कुठेच कडक भूमिका घ्यायची नाही, लगेच लोटांगण घालायचं. याच्यामुळे होतं असं की चांगली जी माणसं असतात ही फार निराश आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या प्रयोगशील शिक्षकांचा कानोसा घ्या, त्यांना असं शरमल्यासारखं होतं की या चर्चा बघताना की हे आपण काय ऐकतोय, आपण एवढं जीव तोडून काम करतोय आणि आपल्यावर माध्यम एवढी टीका करतायत. त्या सामान्य शिक्षकाचं मन मला जास्त समजतंय असं मी अतिशय नम्रपणे सांगेन. बाळकृष्ण तांबारे, कुठेतरी शिक्षकांच्या, प्राथमिक शिक्षकांची जी एक इमेज आहे, प्रतिमा आहे, ती प्रतिमा बदलण्याची गरज आहे असं वाटत नाही आपल्याला? वर्षानुवर्ष अशा प्रकारे अधिवेशनं होतात. दुसरीकडे आपण शाळांच्या गळतीला, जनदराला जबाबदार धरतोय. तिसरीकडे शाळांच्या ढासळत्या गुणवत्तेबद्दल बोलत नाही. जे विद्यार्थी आपल्याकडे वर्गामध्ये यायला पाहिजे होते तो वर्ग आज खाजगी शाळांमध्ये परवडत नसताना सुद्धा जातोय. याला आपण स्वतःला जबाबदार धरत नाही आहोत. कुठेतरी हे जर अधिवेशन सुट्टीत घेतलं असतं तर आपल्यावर माध्यमांना टीका करायची तसोवरही संधी मिळाली नसती. कुठेतरी आपल्याला आपली प्रतिमा बदलायची गरज आणि तशी संधी आता समोर आहे असं नाही वाटत आपल्याला का? वर्षानुवर्ष आपण संघटित शक्तीच्या जोरावर सत्तेच्या केंद्रबिंदूच्या जवळ जाण्यातच धन्यता मानणार आहोत. तुम्हाला अर्धा प्रश्न ऐकायला आला पण तरी मी बोलतोय जरूर की राज्यातल्या प्राथमिक शाळेतली गुणवत्ता वाढली पाहिजे आणि गुणवत्ता वाढीसाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून सुद्धा विविध उपक्रम राबवत असतो. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की मी ज्या जिल्ह्यातला प्राथमिक शिक्षक आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या काही शाळा ई लर्निंग करून दिल्या. मी उस्मानाबाद जिल्ह्यामधले भूम आणि परांडा तालुका एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमामधून संपूर्ण तालुका हा ई लर्निंग करून आम्ही घेतलेला आहे. फक्त आम्ही आमच्या प्रश्नासाठीच उठतो असं नाही आहे, तर आम्हाला जाणीव आहे याची. विद्यार्थी टिकला आणि त्याला गुणवत्तापूर्ण जर शिक्षण मिळालं तर निश्चितपणानं आमचे प्रपंच चालणार आहेत याची पूर्णतः जाणीव आहे. त्यामुळं जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या शाळेतल्या विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीनं बाळकृष्ण तांबारे जे उपक्रम राबवता येतील. बाळकृष्ण तांबारे, माझा तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे की प्राथमिक शिक्षक संघटना, बाळकृष्ण तांबारे, प्राथमिक शिक्षक नव्हे, प्राथमिक शिक्षक संघटनेची इमेज, प्राथमिक शिक्षक संघटनेची प्रतिमा बदलायची गरज आणि संधी तुमच्या समोर आहे, ती साधली पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला का? आपली जी प्रतिमा जनमानसात आहे तीच योग्य आहे असं वाटतं आपल्याला? अजूनही आपण असं म्हणणार की सुट्टीत अधिवेशन घ्यायला नको होतं, आत्ताच परीक्षेच्या तोंडावर घ्यायला पाहिजे होतं? इथे रामनाथ मोते आहेत, प्रशांत रेड्डीज आहेत, हेरंब कुलकर्णी आहे, हे सगळे जण तुम्हाला सांगतायत की हे चुकीचं घडतंय, वारंवार चुकीचं घडतंय, तरी देखील आपण चुकीच्या उत्तराला 100 पैकी 100 मार्क देणार आहात का? माझी एकच भूमिका आहे याच्या पाठीमागं. बोला 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 बोला. माझी एकच भूमिका आहे की 3 वर्षातून एकदा आमचं अधिवेशन येतं आणि या अधिवेशनासाठी शासन 6 दिवस रजा मान्य करतं. पण BLOच्या कामासाठी, जनगणनेच्या कामासाठी किंवा वेगवेगळ्या इतर कामासाठी आमच्या शिक्षकाला ज्या वेळेला जुंपलं जातं त्यावेळेला आमच्याकडे कुणीच कसं पाहत नाही, त्यावेळेला विद्यार्थ्याचं नुकसान होतं आहे हे कुणालाच कसं दिसत नाही. बाळकृष्ण तांबारे, जी 24 तासवर आम्ही स्वतः प्रत्येक महिन्यामध्ये शिक्षकाचे किती वेळ हे शिक्षण बाह्य गोष्टींवर जातात ही देखील वारंवार दाखवलेलं आहे. असो वेळेची मर्यादा आहे. प्रेक्षको, झालेली चर्चा तुम्ही पाहिलीत, समोर आलेले मुद्दे देखील तुम्ही ऐकलेत, शिक्षक संघटनाची भूमिका देखील आम्ही तुमच्या समोर मांडली, मुख्याध्यापक संघटनांची भूमिका देखील ऐकलीत, शासनाची भूमिका देखील रामभाऊ मोतेंनी मांडली, तसंच तज्ज्ञांची भूमिका देखील इथं समोर आली.
प्रेक्षको, आज 1,61,00,000 विद्यार्थ्यांपैकी लाखो विद्यार्थी सुट्टीवर आहेत. त्याचं एकमेव कारण शाळा सुटली, पाटी फुटली असं आता प्रत्यक्ष शिक्षकच म्हणू लागलेत. तेव्हा आता सुट्टी मिळवण्यासाठी सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल का असं म्हणायची गरज नाही, तर सांग सांग शिक्षक संघटना 500 रुपयात सुट्टी मिळेल काय असं नवं गाणं लिहिण्यात सध्या सगळे मास्तर मशगूल आहेत. गुरुजींचा सर आणि सरांचा मास्तर आणि मास्तरचा मास्तरना कधी झाला हे आम्हाला कळलंच नाही. दोन्ही चित्र एकाच वेळी समोर येत आहेत. हे जसं भयान चित्र आमच्या समोर आहे, तसंच जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षणाचे नवनवीन प्रयोग करणारे निस्वार्थी शिक्षक देखील आहेत. अशा अनेक शिक्षकांच्या मुलाखती मी स्वतः घेऊन झी24 तासवर दाखवल्या आहेत. संदीप गुंड त्यातलेच. हजारो रुपयांच्या नोकऱ्या शहरात मिळू शकत असताना देखील खेड्यापाड्यात जाऊन केवळ सेवा याच उद्देशानं राबणारा शिक्षकांचा वर्ग एकीकडे, तर 500 रुपयांसाठी खोटं बोलला तयार असला शिक्षक दुसरीकडे. प्रत्येक शिक्षक हा असा सदाचारी असेल अशी माझी अपेक्षाही नाही, पण संघटना, यात संघटनांची भूमिका काय आहे हे पुढे यायला हवं. गुणवत्तेचा प्रश्न कालही चर्चेला होता, आजही आहे, आणि हे जर असंच चालू राहिलं तर उद्या देखील हा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत जाणार आहे. शेवटी 8 जानेवारीला आपण 8 फेब्रुवारी जेव्हा आपण वर्गात येऊ तेव्हा विद्यार्थी टाळ्या वाजवून आपलं स्वागत न करतील म्हणजे मिळवलं, एवढी काळजी घ्या. महाबळेश्वरला आणि इतरत्र जेव्हा अधिवेशनं झाली तेव्हा याच चॅनलवर आम्ही रात्रीचे जवळपासचे बार कसे फुल्ल झाले होते हे दाखवलं होतं. नवी मुंबईत कृपा करा अशी दृश्य दाखवण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, नाहीतरी पनवेल हे पूर्वी छमछम करता प्रसिद्ध होतं तेवढी वेळ या शिक्षकांनी आमच्यावर येऊ देऊ नयेत. इतकंच झालं. यानंतरची अधिवेशनं सुट्टीत झाली तर प्रशांत रेड्डीच म्हणाले त्याप्रमाणे टीका करायची संधीच मिळणार नाही. कुठेतरी आत्मपरीक्षणाची आपल्याला गरज असते अशी जाणीव प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेत्यांना झाली तर ते अधिक महत्वाचं आहे. शिक्षकांची भूमिका शिक्षक पार पाडतायत, शिक्षक संघटनांनी संघटनेची भूमिका नीट पार पाडावी इतकंच. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.